सुंदर मनामध्ये भरली। दादा अभ्या माझ्या बरोबर नाहीये, मला नाही माहित तू कुठे आहे। तू विक्याकडे नाहीये, साईटवर नाहीये, शेतात जाऊन पाहिलं तिथं बी नाहीये, तू कुठेच नाहीये दादा। असं कुठं गायब झाला तो? दादा मला ना आता लय भीती वाटू राहिली। हे भरलं ती का? शांत हो बाबा, एक काम कर, तू बी उडत, मी बी उडतो त्याला। हा शांत राहा, येतो मी। हाँ गायब झाले? नाही असं काही नाही। तुम्ही का नेहमी खोटं बोलता बायकोशी? तू कायला चोरून ऐकते ग? चोरून नाही ऐकलं मी, माझ्या कानावर पडलं। सांगा ना, खरंच भाऊजी गायब झाले का? तू 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 जरा थोबाड बंद ठेवते का तुझं? मला मारून टाकतं का एकदाची? मी कायमचं तोंड बंद होईल माझं। ए बाय, मग आधीच माझं डोकं फिरलं, तू अजून फिरू नको बरं। काय हो असं काय करता? बोला ना माझ्याशी, मी बायको आहे ना तुमची। काय बोलू काय मी? मला जायचंय। बर बोलायचं नाही तर ऐका तरी माझं, तुमचाच फायदा होईल। भाऊजी गायब झालेत का भाऊजींना गायब केलंय? मला ना आता संशय येतोय। तो दौलत नाही का घरी फोटो बिटो घेऊन आला होता, असं काही झालं असेल तर? ए बाई, उगा काय बरवू नको बर का तू। लतिका गेली शोधायला त्याला। तिला ती म्हणली होती ना पण भाऊजींना घरी घेऊन येणार म्हणून। कुठं आहेत मग दोघं? तुम्हाला माहिती आहे आत्याबाई उपोषणाला बसलेत, मग आता काही झालं तर काय? पुढचं काय बी बोलू नको, थोबाड बंद ठेव तुझं। आता तुम्ही कुठं चालले? लावली का हटकत? जरा शांत बस ना ग बाई। आईला काही सांगू नको, आणि मी बाहेर चाललो हे बी सांगू नको। कृपा कर माझ्यावर। तुमच्यावर कृपा करण्यासाठीच तर जन्म झालाय माझा। जरा पडा। अहो तुमचं वय व्हायले मिसेस, आणि ह्या वयात हा हट्टीपणा सहन नाही व्हायचा। हे पाय, आता माझं लेकरू घरी आल्याशिवाय जग थांबायचा नाही। आबाईच्या नवीन साईटवर बी जाऊन आलो, तिथं बी नाही येतो। मला वाटलं विकेच्या शेतावर असेल प्रॅक्टिस करत, तर तो तिथं बी नाहीये। अरे मग गेला कुठं हा पोरगा? आता तो फोन बी लागत नाही त्याचा। नाही बाकीच्यांना नाही, पण निदान आपल्याला तरी सांगून गेला असतं ना कुठं गेला असता तर। दादा मला ना तर लय भीती वाटू राहिली। काय करावं या पोराचं? दादा मला मान्य आहे त्याला घरी यायचं नाहीये, पण त्यानं गावात कुठेतरी असलं पाहिजे ना। दादा मी सगळीकडे हुडकलं, कुठेच नाहीये तो। कमाल आहे अभिमन्यूची। दादा अभ्या संकटात तर नसेल ना? त्याला काही झालं असेल का? मला बी तोच डाऊट येऊ राहिलेला ती का दौलत काही घातपात तर नसेल केला ना त्यानं? तो वळू कुठल्या बी थराला जाऊ शकतो। आता शर्यत पुढे गेल्यामुळे घाबरला असणार, तो इन्सिक्युअर झाला असणार, कारण त्याला माहिती आहे अभ्या या वेळेचा चांगलाच उपयोग करून घेणार, परत फिट होणार तो। म्हणून तर गायब केलं नसेल ना त्यानं अभ्याला। जर त्या जीपराळानं पुन्हा काय कांड केला असेल ना,
तर त्याला सैलने सोडायचं लतिका. मग आता काय करायचं दादा? चल बैस. आत्याबाई, मला ना आता खरं टेन्शन येऊ लागलंय. यांना लतीचा फोन आला होता. भाऊजी सापडून नाही राहिलेत त्यांना. हे पण घाईघाईने कुठंतरी निघून गेले. आत्याबाई, काहीतरी गडबड आहे. मागच्या वेळी लतिकाच्या वाढदिवसाला कसा दगाफटका झाला होता भाऊजींसोबत, तसं काही होऊ नये म्हणजे मिळवली. चढली मेली ती शर्यत. आग लागवत शर्यतीला. आता एवढा जीवाला गोर लावून, एवढा फॅमिलीला गोर लावून काय करायचे ते हार आणि ते तुरे. आत्याबाई, भाऊजी बी ना एवढं सगळं झाल्यावर काय मोल राहणार आहे का त्या ढालीच्या पैशाचं आणि ते काय ते पूजेच्या मानाचं? भाऊजींना कळायला नको का जीवापेक्षा जास्त काही मोठं असतंय का? अहो तुम्ही काही काळजी करू नका, सगळी व्यवस्था झाली आहे. आणि मी तुमच्याशी नंतर बोलतो. तुम्ही बोलवलत मला. हो, उद्या जेवणाचा फक्कड बेत करा. सगळं तुम्ही करा. त्या चकूवर सगळा भार टाकू नका. अण्णांना तेज आणि तर्रार लागतं सगळं. काय? हा, करते मी. हे वर्ष फार महत्वाचं आहे. तुमच्या चिरंजीवांच्या हातात ढाल आणि पायात लग्नाची बेडी पडलीच पाहिजे. त्यांचं राजकीय आयुष्य सुरू झालंच म्हणून समजा. आम्ही नाही कधी आयुष्यामध्ये दिल्ली गाठू शकलो, पण आमच्या चिरंजीवांनी ते करून दाखवावं असं आम्हाला वाटतंय. आणि ही शर्यत त्यांना दिल्लीपर्यंत पोहोचवण्याची शिडी आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये ही शर्यत त्यांनी जिंकलीच पाहिजे. बाय हुक और बाय क्रूक. लते, तू तू हा बापू, नाही म्हणलं तुम्हाला कळलंय का? काय भाऊजींबरोबर परत दगा फटका झालाय ते. म्हणजे? अहो, पण मी सांगितलं असं बोलू नका. झालं काय? पण गायब झालेत भाऊजी. काय गायब झाला? हा ना, शोधाशोध चालू आहे कधीची. म्हणजे हे आणि लती कव्वा धरणं शोधतायत भाऊजींना. त्यांचा फोन लागत नाही, मेसेज जात नाही. सगळीकडे शोधलंय गावात. विक्याकडे नाही, मैदानाकडे नाही. कुठं गेले भाऊजी? काय बोलते तू? हा ना बापू, मला तर आता संशय येऊ राहिलाय का त्या दौलतनेच काहीतरी कांड केले. मागच्या वेळेला नाही का लतीनं पोलीस स्टेशनात जाऊन राडा घातला होता. मग या वेळेला दौलत बी सावध झाला असेल ना. यावेळेला तो जास्त सेफ गेम करल बापू. बापू, भाऊजी घरी आले पाहिजेत. भाऊजी जर का घरी नाही आले ना तर मग उभी आडवी चिरतील लतीला आत्याबाई. बापू, भाऊजी सापडू दे, नाही तर लतीची 100 भरली असं समजा. तुम्हाला तर माहित आहे ना आत्याबाईंचा स्वभाव. बर, मी येते. मी बोलले असं सांगू नका. आणि भाऊजींशी काही फोन झाला ना तर त्यांना म्हणाव या एकदाची घरी. बाकी कुणासाठी नाही, निदान लतीसाठी तरी या. नाही आले ना भाऊजी तर मग काही खरं नाही लतीचं.
ते तू ते जरा काम होतं, खाली सांगितलं तुम्ही इथं टेरेसवर आहात म्हणून आलो. तुम्ही दोघं काय करता इथे? आबा दौलत कुठे आहे? का काय काम आहे त्यांच्याशी? अभ्या सापडत नाही, सापडत नाहीये. गायब आहे तो. नाही मग त्याच्याशी दौलतरावांचा काय संबंध आहे? सगळ्याशी दौलतचाच संबंध आहे. आणि यावेळी काही झालं ना तर काय? आबा प्लीज, आम्हाला दौलतशी बोलायचं. दौलतराव रस्त्यावर नाही पडले, तुमच्या मनात आला आणि तुम्ही त्यांच्याशी बोलायला आलात. ऐक ना जानेमन, जाऊन ग्राउंडवर थांब, आलोच मी थोड्या वेळात. हा हा ठीक आहे, ठेव ठेव ठेव, चल ठेव. हॅलो ना, व्हॉट हॅपन्ड? दौलत आब्या कुठे? पडला असेल हॉस्पिटलमध्ये. अजून कुठं? लते हॉस्पिटल मधून सोडलं की नाही त्याला? सोडलं त्याला. जाय मग, नवऱ्याची सेवा कर जाय. दौलत, अभ्या कुठे आहे? बायको तू मला काय विचारते ग? आब्या गावात बी नाहीये दौलत. अरे मग जा ना गावात, हुडका ना त्याला. इथं का आला वेळ घालून राहिले तुम्ही? माफ करा आबासाहेब, तुम्हाला त्रास नाही द्यायचा आम्हाला, पण दौलतनं नक्कीच काहीतरी दगाफटका केला असणार असं वाटतंय आम्हाला. आब्याला साधी पिन जरी टोचली ना तरी तुम्ही म्हणसाल का दौलतरावांनीच टोचली म्हणून. नाही तर काय लतिका, तू ना लगेच पॅनिक होती बरं का. मागचा पुढचा काहीच विचार करत नाही. मी हात जोडून विनंती करते आबासाहेब, त्याच्या आईनं अन्न पाणी सोडलंय, घरचे सगळे वाट पाहतायत त्याची. प्लीज. आबासाहेब, तुम्ही बी एक बाप आहे, प्लीज आम्हाला फक्त अभिमन्यूचा पत्ता सांगा. आम्हाला काय घेणं देणं नाही, आम्ही काही करणार नाही आबासाहेब. फक्त माझा भाऊ कुठं आहे ते सांगा आबासाहेब. ए तुम्ही दोघं काय डोक्यावर पडले का रे? एक्सक्यूज मी, बेवडेश कुमार, तू काय सकाळी सकाळीच घेऊ लागला काय आता? दौलत प्लीज. हे बघ लतिका, आम्ही प्लीज म्हणतोय. हे बघा, आभ्या कुठे गेला असेल ना तर येईल घरी तो. हा, पण गायब झाला असेल ना तर त्याच्याशी दौलतरावांचा काही एक संबंध नाहीये. अहो पण आबा. लते प्लीज तू बी जा ना. पण यावेळी अभ्याच्या केसाला धक्का जर लागला ना तर काय? तर यावेळी आम्ही गप्प बसणार नाही. मग काय करणार तू? पोलिसात जाणार, कोर्टात जाणार, काय करणार? काय करायचं ते कर, तुला नसतो भीत आम्ही. नाही आबा, आपण ना, तुम्ही ना आत्ताच्या आत्ता हिच्यावर आबरून नुकसानीचा दावा ठोकून द्या. नाही जाऊ दे म्हणून आपण लाईटली घेऊन राहिलो आणि डोक्यावर बसू राहिली, आपल्या दाटी जावर आहे. आबा पोलीस स्टेशनला फोन करा तुम्ही आत्ताच्या आत्ता, जेलची हवा खाऊन येऊ दे, मग हिचा जड भेजा येईल टाळ्यावर. काय ना दौलत, गावातल्या बारक्या पोराला बी माहितीये की तू कसा आहे आणि आमचा अभ्या कसा आहे. अरे बाप, असं आहे का? मग जाय ना गावाला जाऊन विचार, जाय म्हणा आमचा आब्या कुठे, जा विचार. तू इथं काय राहिली, तू जा ना, चल निघ, गेट आउट, चल. ए दौलत, आम्ही काही तर राहायला नाही आलोय. राहिल्याची लायकी तरी का तुझी? बेवड्या झोकांडीच्या लई बोलून राहिलं तू. हात लावायचा नाही. ए चल 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 निघ, चल. आता ना घुसखोरी केल्याचा दावा ठोकू शकतो मी तुमच्यावर डायरेक्ट, कळलं का? ए कल्प्या मुक्या, त्या भिकारड्यानं बाहेर काढा रे. चल ना, निघ ना. ए अरे निघ ना. एकदा सांगितलं ना हात लावायचा नाही, जातोय आम्ही. लक्षात ठेव, यावेळी अभ्याला जर तू काय केलं ना तर तू शर्यतीत उतरू शकणार नाही. काय लती जायले त्यांना आणायला, येईन घेऊन. सापडला का? सापडलं का म्हणजे? म्हणजे हे मी म्हणत होती की तो गायब झालाय म्हणून. गायब झाले? हा, असं काहीतरी बडबडत होती ती. अहो कुठं गायब होणार आहेत ते? लती गेली, लती घेऊन येते त्यांना, तुम्ही नका काळजी करू. दौलतनं पुण्यांदा काही केलं नसल ना?
काय आता शर्यत पुढे गेली तोवर आपल्या लेकराचा पाय पण पूर्ण ठीक होईल म्हणून मग दौलतनं काही वेडं वाकडं काही यपा आशूची आई, तुम्ही नका ना जीवाला त्रास करून घेऊ, जरा शांत व्हा. हे काही नाही. आज माझं लेकरू मला या घरात पाहिजे आणि आज म्हणजे आजच. नाही तर लती आणि आशूची काही खैर नाही. बरं पहा तुम्ही. तू अडविणार का मला शर्यतीत उतरण्यापासून? पाशील तू. ए पोरी, बस झालं, मर्यादेत राहा. आबासाहेब, मी मर्यादेतच आहे. फक्त लक्षात ठेवा, जर अभ्याला काही झालं ना तर दौलत शर्यतीत उतरू शकणार नाही. काय करणार तू? धमकी देऊ राहिली तू? आरशात तोंड बघेल का स्वतःच कधी? सामान्यानी फालतू माणसं आहे तुम्ही. काय करणार तू? बोल ना. मारेकरी घालणार माझ्यावर? हातपाय तोडणार माझे? कापून टाकणार मला? तोडणार फोडणार? काय करणार? काय सांग ना मला तू. हे सगळं ना दौलत तुला करावं लागतं. आणि हाय आम्ही सामान्य माणसं. हे सगळं करण्याची आमची झेप नाहीये, पण आमची इच्छा बी नाही. सामान्य माणूस रस्त्यावर आला का काय होतं ना हे कळलं तुला. सामान्य माणसाला कमी लेखण्याची चूक कधीच करू नका. दौलत तू ना फक्त देवाकडे प्रार्थना कर की अभ्या लवकरात लवकर घरी परत येऊ दे. अभ्याला काही झालं ना तर तू वाचणार नाही. हा माझा शब्द आहे. आणि माझा शब्द मी पाळते. हे मावशे, अवकातीत राही तू. तुझी लायकी केवढी, तू बोलती केवढी. आई शपथ, आमदार झालो ना पाहिला तुझा मर्डर पाडणार मी डायरेक्ट. आणि मग शपथविधीला जाणार. कन्फर्म आहे आपली. दौलतराव, आद्याबरोबर परत काही कांड केलंय का तुम्ही? कुठं शोधावं या पोराला आता? काहीच कळ ना दादा. आप्पांचा फोन आहे. हा आप्पा. हा, झाली का भेट? ते शोधतोय आम्ही त्याला. शोधतोय म्हणजे? म्हणजे आप्पा ते म्हणजे गायब झाले ना? नाही आप्पा, नाही गायब नाही झालंय. साईटवर पाहिलं का? नाहीये. विकेच्या घरी? नाही आप्पा. मैदानात पाहिलं तिथं बी. ते अकॅडमीच्या नवीन प्लॉटवर? नाहीये. अरे देवा, कुठे गेले असतील म्हणायचं आता हे. आप्पा येईल तो. अहो ती येतील माहितीये मला, पण तवर त्यांच्या आईचं काय करू मी? त्यांना काहीच सांगू नका. अरे काय सांगू नका? त्यांनीच सांगितलं मला चिरंजीव गायब झालेत म्हणून. आप्पा तो गायब नाही झालाय आप्पा. अहो तेच ते. बघा ना काय झालं, कायला सांगितली असं त्यांना. आमचे दिवटे अजिबात विश्वास ठेवायच्या लायकीचे नाही आहेत. आता त्यांच्या आईच्या नजरेसमोर तुम्ही दोघं बी अपराधी झाले ना. कायला नसते उद्योग करून ठेवतो तुम्ही देवजाने. आप्पा एक काम करा, आता मीच बाहेर पडतून जिथं दिसतील तिथून गचंडी धरून घरी घेऊन येतो त्यांना. या तुम्ही घरी. हा आप्पा. काय म्हणले? घरी कळलं सगळं. लतिका, सगळं आपल्यावर येणार आहात. अभ्या कुठे आहे रे तू? घरी परत ये आता. आता आधी मला अभ्याला बरबाद करायचंय. मिने, अगं तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? इथं भाऊजी गायब झालेत आणि तुझं काय चाललंय भलतच? अभ्यानं मला लई हर्ट केलंय. आता त्याची मी अशी दुर्दशा करणार ना की काळ कुत्र बी त्याला विचारणार नाही. आता दौलतला हाताशी धरणार आहे मी. दौलत? हा मिने, तो दौलत लई डेंजर आहे. तू करायला
बोलायला जायची एक आणि होईल काहीतरी भलतच. हे नाही होत. आणि तसं बी तो डेंजर असेल तुमच्यासाठी, नाशिकसाठी तो चपली खालची धूळ आहे. हा पण डोकं नाही ना त्याला. माया सांगतीत राहून राहून त्याचं बी डोकं चालायला लागलंय. पाहिलं ना आता झालं ना तुझं दीर गायब. म्हणजे दौलतने गायब केलंय का भाऊजींना? काय माहिती, विचारून मी त्याला. तुझं काय डोकं बिकं फिरलंय का ग? तुझं तर प्रेम होतं ना भाऊजींवरती. प्रेम आणि द्वेष एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. अभिनं मला लई हर्ट केलंय. त्यानं माझं प्रेम नाही ना स्वीकारलं, त्याला आता माझ्याकडनं द्वेषच मिळत. असं का वागू राहिली ग तू? तर दौलत उलट्या खोपडीचा आहे. जर का भाऊजींच्या जीवाला काही झालं ना तर तू जाशी ना 12च्या भावात. हे मी कशाला जाईन 12च्या भावात? मला असं वाटतंय की हे कण दौलतनच केलं असं. खरंच केलंय का नाही काय माहित. मिने आईला काय सांगावं आता? तेच कळलं ना दादा. लतिका, आबायचं काय बरं वाईट झालं तर? अभ्याला काही झालं नाही. ठीक आहे अभ्या. तुला काय माहिती? माझं मन सांगतंय मला, आणि माझं मन कधीच खोटं बोलत नाही. मला वाटतंय अभ्या एकदम सेफ आहे. काही झालं नाहीये त्याला. एकदम ठीक आहे तो. तसंच असावं. पायच दादा, अभ्या स्वतःच्या पायानं चालत येणार घरी.